नमस्कार, ई लर्निंग चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर मग आज मी तुमच्या समोर अत्यंत उपयुक्त आणि वेळेवरचा असा विषय घेऊन आले आहे। माझ्या विषयाचं नाव आहे परीक्षेला सामोरे जाताना। परीक्षा हे नाव ऐकताच अनेक मुलांच्या मनात थोडीशी भीती, काळजी आणि तणाव निर्माण होतो। पण खरं सांगायचं झालं तर परीक्षा म्हणजे आपली ज्ञानाची चाचणी, आपली प्रगती मोजण्याचं एक साधन आहे। ती भीती वाटण्यासारखी नसून आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासारखी आहे। मग परीक्षेला आपण कशा प्रकारे बरं सामोरे जावं? योग्य तयारी केली की आपल्याला परीक्षेची भीती राहणार नाही। दररोज काय करा, थोडा थोडा अभ्यास करा आणि शेवटी अभ्यास केल्यास शेवटच्या क्षणी आपल्याला घाई होत नाही। वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार विषयाची उजळणी करा। मन शांत ठेवा, म्हणजे काय तर परीक्षेच्या दिवशी तणाव घेऊ नका। मन शांत असेल तर आपल्याला आठवतं, सर्व काही आठवतं आणि आठवलेलं व्यवस्थित लिहिता येतं। चांगली झोप घ्या, म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री पुरेशी झोप घ्या। झोप जर आपली नीट झाली नाही तर मग शरीर ताजं राहत नाही। म्हणजेच काय, शरीर आणि मन दोन्ही ताजं राहावं यासाठी नीट झोप घ्या। योग्य आहार घ्या, म्हणजेच काय, हलका आपण पौष्टिक आहार घ्या। जड अन्न टाळा की जेणेकरून झोप येणार नाही। वेळेआधी शाळेमध्ये पोहोचा, म्हणजे गोंधळ न करता परीक्षा सुरू होण्याच्या आधी शाळेत पोहोचा, त्यामुळे मन स्थिर राहतं। प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा, प्रत्येक प्रश्न समजून घ्या आणि त्याचं उत्तर व्यवस्थित लिहा। आधी सोपे प्रश्न सोडवा आणि मग नंतर बाकीचे राहिलेले प्रश्न सोडवा। कोणत्याही प्रकारचं मनावर ताण घेऊ नका। स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आपण मेहनत केली आहे हे स्वतःला आठवत राहा आणि मी हे नक्की करू शकते, हा विश्वासच तुम्हाला यश मिळवून देईल। शेवटी एवढंच सांगते की परीक्षा ही शेवट नाही तर पुढचं पाऊल आहे। प्रामाणिकपणानं अभ्यास करा, मन लावून लिहा, नक्कीच यश हे तुमचंच असेल। भीतीला नाही घालू घाबर, परीक्षेला जिंकू यंदा अपार। भीतीला नाही घालू घाबर, परीक्षेला जिंकू यंदा अपार। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।